वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण खरोखर शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या सर्व अभ्यर्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा जो काही स्कोर असेल त्या स्कोर संदर्भात आपलं डिस्कशन होणारच आहे। तुमचा जो स्कोर असेल त्याच्याबद्दल की काय शाश्वती आहे किंवा किती शक्यता आहे शिक्षक भरतीमध्ये लागण्याची तुमच्या स्कोरनुसार तुम्हाला कळणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक भरती 2025 मध्ये परीक्षा 2025 मध्ये झाली, पण सद्यस्थितीमध्ये 2026 मध्ये ज्यावेळेस ही प्रक्रिया पार पडणार आहे या परीक्षेचा मेरिट किती राहणार आहे त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। काही ठिकाणी जास्त गुण जरी असले एखाद्या विद्यार्थ्याला तरी तो विद्यार्थी शिक्षक भरतीच्या बाहेर जाऊ शकतो का, आणि विशेष म्हणजे कमी गुण असून सुद्धा आपली निवड कशी होईल त्या संदर्भात हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। जर तुमचा स्कोर जेमतेम मीडियम किंवा हाय स्कोर असेल तरी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ खूप बघणं आवश्यक आहे। या व्हिडिओमध्ये त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची रिक्वेस्ट म्हणजे हा व्हिडिओ स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की नेमकं ॲक्च्युली या व्हिडिओच्या मागे कन्सेप्ट काय होती ती तुम्हाला लक्षात येईल। ठीक आहे, तर व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी, शिक्षक भरती संदर्भात माहितीसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आणि एक महत्त्वाची गोष्ट की ज्या अभियोगधारकांनी काल आपण एक पोल विचारला होता की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती वॅकन्सी आहे त्याच्या संदर्भात लवकरच व्हिडिओ येणार आहे। पण तुम्ही एक गोष्ट करायची आहे, त्या पोलमध्ये किंवा मी नवीन एक पोल विचारेल त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये किती वॅकन्सीज आहेत, ज्यांना माहिती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये एवढ्या वॅकन्सीज आहेत RT नुसार, तर ती आकडेवारी जी आहे तुम्ही त्या पोलमध्ये सांगायची आहे। ठीक आहे, जेणेकरून आपल्याला व्हिडिओ बनवताना फायदा होणार आहे त्या गोष्टींचा। ठीक आहे, बाकी एक गोष्टी ज्या आहेत मी रिसर्च करेल किंवा बाकीच्या गोष्टी मी तपासणार आहे त्यानुसार आपण तो व्हिडिओ बनवणार आहे। तर हा जो व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। आता सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट करूया कशा संदर्भात कशानुसार। सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट असते ती असते तुमच्या परीक्षेतला स्कोर। आता समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल काही विद्यार्थ्यांचा स्कोर जो आहे 140 किंवा 145 असेल। ठीक आहे, आता या विद्यार्थ्यांसंदर्भात सांगतोय, हे जे विद्यार्थी आहेत तुम्हाला वाटतं की बाबा ज्यांना 140 किंवा 145 स्कोर आहे असे विद्यार्थी निवांत असतील किंवा त्यांना असं वाटतं की आपण शिक्षक भरतीमध्ये लागणार आहोत। नाही, जर TT परीक्षा तुम्ही उत्तीर्ण नाही किंवा TT परीक्षा तुम्ही पासच नाही तर त्यावेळेस तुम्हाला वर्ग 1 ते 5 वर्ग 1 ते 8 साठी अप्लाय करता येत नाही। म्हणजे तुम्हाला तुमचे चान्सेस फक्त 2 आहेत, वर्ग 9वी ते 10वी किंवा 11वी 12वी। तर त्यावेळेस काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न हा येतो की 11वी 12वीचा जर विचार केला आपण तर 11वी 12वीसाठी जास्तीत जास्त खाजगी शैक्षणिक संस्था येतात। जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या जागा थोड्या कमी असतात, पण खाजगीच्या जागांमध्ये सुद्धा विदाऊट इंटरव्ह्यूसाठी काही संस्था असतात, काही विथ इंटरव्ह्यूसाठी असतात। विदाऊटसाठी कोणत्या संस्था आहेत मोठमोठ्या, रयत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद संस्था, शिवाजी शिक्षण संस्था किंवा वेगवेगळ्या स्वामी विवेकानंद संस्था, या सगळ्या वेगळ्या संस्था ज्या आहेत आणि अजून काही संस्था ज्या आहेत त्या 11वी 12वीसाठी किंवा 9वी 10वीसाठी जाहिरात देतात। आता जर या संस्थेमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे 9वी ते 12वीसाठी उमेदवार अप्लाय करणार आहेत ना त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे। तुमचा स्कोर 140 145 आहे। आता ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर ऑलरेडी हाय आहे, उदाहरणार्थ समजा ज्यांचा स्कोर 150 155 किंवा 160 आहे किंवा 165 आहे, असे विद्यार्थी वरच्या वर्गासाठीच प्राधान्यक्रम जास्त देणार आहेत। कारण की सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट हा असतो की जर तुम्ही माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक वर्गासाठी अप्लाय करता आणि जर तुमची तिथे निवड होते तर त्यांचं पे स्केल खूप जास्त असतं, पगार त्यांना खूप जास्त असतो। त्याच्यामुळे जास्तीत जास्त उमेदवार प्रयत्न करतील, जर त्यांचा स्कोर बेटर आहे किंवा खूप छान आहे तर त्यावेळेस मात्र ते वरच्या वर्गासाठी पसंतीक्रम देण्याची जास्तीत जास्त तयारी दाखवणार आहेत। त्याच्यामुळं 140 किंवा 145 उमेदवार जे आहेत ते उमेदवार सुद्धा विचारत आहेत की आपला नंबर शिक्षक भरतीमध्ये लागणार किंवा नाही लागणार। त्यावेळेस बेस्ट स्ट्रॅटेजी वापरली, पसंतीक्रमावर योग्य भर दिला तर मात्र निवड होऊ शकते। नाहीतर असे विद्यार्थी सुद्धा जे आहेत त्यांना शिक्षक भरतीमधून ते कदाचित असं होऊ शकतं की त्यांचा शिक्षक भरतीमध्ये नंबर लागणार नाही। पण होप सो की अशा विद्यार्थ्यांचा सुद्धा शिक्षक भरतीमध्ये नंबर लागावा। आणि जर समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल काही असे विद्यार्थी आहेत, तुम्ही म्हणाल की काही असे विद्यार्थी त्यांना 115 किंवा 125 पर्यंत स्कोर आहे, मग अशा विद्यार्थ्यांची जागा सेफ आहे का? हो, कारण त्याच्या मागचं कारण सांगतो। जर तुमचा स्कोर 115 किंवा 125 आहे आणि त्यावेळेस तुम्ही TT पेपर 1 TT पेपर 2 पास आहे आणि तुमचं जर DED किंवा BEd काहीतरी झालेलं आहे, ठीक आहे, आणि तुमचं TT परीक्षा पास असल्यामुळं तुम्ही वर्ग 1 ते 5 किंवा 6 ते 8 साठी अप्लाय करू शकता। तर तिथं सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट पॉईंट हा आहे की तुम्हाला एका आस्थापनाची जागा येत नाही, म्हणजे एक आस्थापना नाही तुम्हाला जिथं जागा द्यायची किंवा जिथं पसंतीक्रम द्यायचे आहेत। तुमच्यासाठी झडपीच्या जागा येतात, मनपाच्या सुद्धा येतात, नपाच्या सुद्धा येतात, बाकीच्या निवासी शाळा किंवा आश्रमशाळा त्यांच्यासुद्धा जागा येतात, आदिवासी विभाग किंवा समाज कल्याणच्या जागा सुद्धा येतात। या सगळ्या शाळा ज्या आहेत आणि खाजगीच्या विशेष म्हणजे अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित, या सगळ्यांच्या जागा जर बघितल्या आपण तर वर्ग 1 ते 5 साठी आणि वर्ग 6 ते 8 साठी भरपूर जागा येतात। ठीक आहे, मग असे जे उमेदवार आहेत ज्यांचा स्कोर 115 120 125 असेल तर अशा उमेदवारांना संधी कशी असणार आहे? समजा फॉर एक्झाम्पल एखादी कॅटेगरी आहे, त्या कॅटेगरीमधले जे उमेदवार आहेत, कोणती कॅटेगरी घ्या, त्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये जे उमेदवार आहेत त्यांची जी मार्क्स आहेत 125 115 किंवा 135 125 धरूया आपण, 115 120 किंवा 125च्या आसपास, ठीक आहे, आसपास मार्क्स आहेत, तरी सुद्धा तुमच्या काही ना काही गोष्टी पॉझिटिव्ह आहे
उदाहरणार्थ तुम्ही जर महिला उमेदवार असाल तर तुम्हाला संधी आहे. मॅथ आणि सायन्सचे उमेदवार आहेत त्यांना संधी आहे. नंतर तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर कास्टमध्ये एस टी पेसामध्ये किंवा VGAमध्ये किंवा AWSमध्ये येतात तर त्यावेळेससुद्धा तुम्हाला संधी आहे. तुम्ही इंग्लिश किंवा उर्दू मीडियममध्ये येतात त्यावेळेस तुम्हाला संधी आहे. मराठी मीडियममध्ये येतात, मॅथ आणि सायन्समध्ये येतात तरी तुम्हाला संधी आहे. वर्ग 1 ते 5 साठी मराठी मीडियम तरीसुद्धा तुम्हाला संधी आहे. आणि जर तुम्ही समजा उदाहरणार्थ एखाद्या प्रकारचं कोणतं आरक्षण घेतलेलं आहे, अपंग, खेळाडू, माजी सैनिक, तर त्यावेळेस मात्र तुम्हाला 100% चान्सेस आहेत की तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागू शकता फक्त एवढ्या स्कोअरवर. ठीक आहे. आता मी काय सांगितलं तुम्हाला, इथे एक गोष्ट क्लिअर झाली की इथे मॅटर हा करतो की तुम्ही फक्त नुसतं तुमचा टेटचा जो स्कोअर आहे त्याच्यावर तुमची निवड नाही होत की तुमचा टेटचा स्कोअर चांगला आहे म्हणजे तुमची निवड झाली असं होत नाही. तुमच्याजवळ बाकीच्या बॅकअप ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा खूप चांगल्या आहेत का त्यानुसार तुमची निवड होते. एक अजून एक महत्त्वाची गोष्ट हायलाईट करायची मला, दुसरा पॉईंट जो आहे तो, यावर्षी प्रत्येक जिल्ह्याचा मेरिट जो आहे तो कमी जास्त लागणार आहे. त्याच्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगतो. काही जिल्ह्यांमध्ये व्हॅकन्सीज आहेत, काही जिल्ह्यांमध्ये व्हॅकन्सीज खूप कमी आहेत आणि काही जिल्ह्यांमध्ये व्हॅकन्सीज नाही आहेत, शिक्षक अतिरिक्त होत आहेत. ठीक आहे. मग आता ज्या जिल्ह्यामध्ये व्हॅकन्सीज जास्त आहेत मग त्यांचेसुद्धा आपण क्रमवारी बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त जागा असणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये 1200च्या आसपास जागा आहेत, काही जिल्ह्यांमध्ये 500 ते 600च्या आसपास जागा आहेत आणि काही जिल्ह्यांमध्ये 100, 200 किंवा 300 किंवा 150 जागा आहेत. मग अशा वेळेस आपल्याला क्रमवारी लावावं लागेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती मार्क्स आहेत किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत. मग आता या जागांची जी आकडेवारी आहे, काय करायचं, जास्तीत जास्त जागा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते बघायचं, कोणत्या वर्गासाठी आहे, वर्ग 1 ते 5, वर्ग 6 ते 8 साठी ते बघायचं आणि नंतर कोणत्या विषयासाठी आहे किंवा कशासाठी त्या जागा आहेत आणि त्यानुसार आपल्याला कुठं योग्य पसंतीक्रम दिले, म्हणजे जाहिरातीत सर्व दिसतील पण आपल्याला कुठे कुठे चॉईस द्यायचे ते आपल्यावर डिपेंड असणार आहे. आपले जे चॉईस आपल्याला मिळणार आहे 50 किंवा 100 किंवा 60 जे असणार ते, तर त्यानुसार आपल्याला पसंतीक्रम तिथे द्यावे लागेल. तर ती देण्याची योग्य पद्धत जर आपण अवलंबली, बेस्ट चॉईस जर आपण दिली, जास्त जिथं कॉम्पिटिशन जास्त आहे तिथं न करता जिथं कॉम्पिटिशन कमी आहे अशा ठिकाणी जर आपण पसंतीक्रम दिले, परत वाक्य ऐकून घ्या, जिथं कॉम्पिटिशन जास्त आहे तिथं न देता जिथं कॉम्पिटिशन कमी राहील अशा ठिकाणी जर आपण पसंतीक्रम दिले तर त्यावेळेस मात्र ते आपल्या फायद्याचं आहे. ठीक आहे. म्हणजे कमी स्कोअर असून सुद्धा आपली निवड होऊ शकते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही जी डिस्ट्रिक्ट वाईज सांगितलं मी तुम्हाला, तर प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट कसं लागणार आहे बघा. अगोदर समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या जिल्ह्यामध्ये समजा आपण पालघरचीच गोष्ट घेऊया. ठीक आहे. पालघरमध्ये 1200 पदसंख्या जी आहे ती रिक्त आहे. ठीक आहे. आणि अहिल्यानगरमध्ये आय थिंक 21 किंवा 25 पदसंख्या जी ती रिक्त आहे. RT नुसार बघितलं मी त्यानुसार. तर ती जी पदसंख्या आहे म्हणजे ऑलरेडी, आणि सोलापूर जिल्ह्याची एक गोष्ट आहे, सोलापूरमध्ये 500 शिक्षक होते तर तिथं 500 जागा होत्या पण तिथे 600 शिक्षक ऑलरेडी अतिरिक्त झालेत. म्हणजे 500 जागेमधून ॲक्च्युली जे शिक्षक अतिरिक्त होत आहेत त्यांची जर आपण कपात केली तर त्यावेळेस उलट 100 जागा ज्या आहेत त्या शिल्लक होतात. मग अशा वेळेस काही जिल्ह्यांमध्ये जिथं जागा रिक्त आहे 500, 600, पण मग तिथं अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांचं प्रमाण किती आहे त्यानुसार त्या जागा जातील आणि उरलेल्या जागा मग पवित्र पोर्टलवर येतील. त्याच्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये व्हॅकन्सी जरी दिसत असली तरी सुद्धा ती अतिरिक्त शिक्षकामुळे कमी होईल आणि उरलेल्या जागा पवित्र पोर्टलवर येतील. आता आपल्यासाठी हे मॅटर नाही आहे, आपल्यासाठी मॅटर हे आहे की जागा जास्तीत जास्त पवित्र पोर्टलवर कशा येतील. आता जर आपण जागांची आकडेवारी बघितली तर आपण फक्त जिल्हा परिषदेचा विचार करतोय, पण जिल्हा परिषदेच्याच फक्त जागा येणार आहेत का? नाही. जिल्हा परिषदेच्या, महानगरपालिकेच्या, नगरपालिकेच्या सुद्धा जागा येणार आहे, विशेष म्हणजे खाजगीच्या सुद्धा जागा येणार आहे आणि आदिवासी विभाग आणि समाज कल्याणच्या सुद्धा जागा येणार आहे. मग तुम्हाला करायचं काय, तर तुम्हाला सांगतो मी, प्रत्येक जिल्ह्याचा जो मेरिट आहे तो कमी जास्त का होणार आहे बघा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अप्लाय करणाऱ्या उमेदवारांची संख्या वेगवेगळी असणार आहे. जिथे जास्त व्हॅकन्सीज आहेत तिथे उमेदवार अप्लाय करू शकतात. काही उमेदवार वेगळ्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करू शकतात, काही उमेदवार वेगळ्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करू शकतात. कोणी मनपाला अप्लाय करतील, काही नपाला अप्लाय करतील. तर प्रत्येक ठिकाणचा जो मेरिट आहे तो वेगवेगळा असणार आहे. आणि यावर्षी काय झालं आहे की लिमिटेड प्रिफरन्स देण्याची जी अट आहे त्याच्यामुळं असं नाही की बा तुम्ही सगळ्याच ठिकाणी पसंतीक्रम देऊ शकता. म्हणजे थोडक्यात मागच्या वर्षी कसं होतं, समजा लँग्वेज विषयाचा जो कट ऑफ आहे किंवा मार्क्स आहेत ते जर समजा 120 वर सिलेक्शन झालं मागच्या वर्षी, मॅथ आणि सायन्सचा 104 वर सिलेक्शन झालं, समजा एखादा अपंग किंवा विद्यार्थी आहे त्याचं 82 वर सिलेक्शन झालं, एखादा उमेदवार आहे त्याचं एखादा समजा 1 ते 5चा उमेदवार आहे त्याचं 117 वर सिलेक्शन झालं मागच्या भरतीमध्ये. मग यावर्षी असंच राहणार आहे का? नाही. याच्यामध्ये पूर्ण चेंज होणार आहे. कसा चेंज होणार आहे बघा. मॅथ आणि सायन्सचा जो मेरिट आहे, एखाद्या ठिकाणी मॅथ आणि सायन्सच्या जागा भरपूर आहेत. ठीक आहे. मग तिथे उमेदवाराने अप्लाय केलं, तिथं मेरिट थोडं हाय जाईल, 115, 112, 120 असं जाईल. आणि ज्या ठिकाणी समजा मॅथ आणि सायन्सच्या जागा आहे पण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये,
जिथे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी पसंती दिले तर तिथं मॅथ्स आणि सायन्सचा कट ऑफ 112 114 येऊ शकतो. म्हणजे इथं 6 मार्कचा डिफरन्स पड आहे. हा कशामुळे? फक्त कारण की पसंतीक्रम लिमिटेड आहे. तुम्ही सगळ्या ठिकाणी पसंतीक्रम देऊ शकत नाही. म्हणजे मेरिट सारखा राहणार नाही आहे. एक तुम्हाला कळलं असेल कदाचित. मी काय सांगतो तुम्हाला सिम्पल लँग्वेजमध्ये परत समजून सांगतो. समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आकडेवारी वेगळी असणार का नाही? जिल्हा परिषद मनपा नपाच्या जागा, हां, त्याच्यानुसार जर तुम्ही पसंतीक्रम दिले तर एखाद्या जिल्ह्यामध्ये मॅथ आणि सायन्सचा उमेदवार जो आहे त्याचे जे मार्क्स आहेत त्यानुसार सिलेक्शन होईल. जे हायेस्टवाले घेतले 120 सुद्धा घेतला, मग 120 लास्टवाला जो घेतला तो. आणि एखाद्या जिल्ह्यामध्ये जिथं कॉम्पिटिशनच नव्हती, जिथं उमेदवारांनी अर्जच केले नाही किंवा दिलेच नाही पसंतीक्रम, त्या ठिकाणी उमेदवारांचा कट ऑफ 114 116 येऊ शकतो. अशा वेळेस 5-6 मार्कचा डिफरन्स पडू शकतो. म्हणजे एक गोष्ट महत्त्वाची आहे की पसंतीक्रम लिमिटेड केल्यामुळं काय झालं की तुम्हाला सर्व ठिकाणी पसंतीक्रम देता येणार नाही. तुम्हाला फक्त मोजक्या ठिकाणीच पसंतीक्रम द्यावे लागतील. ठीक आहे. आणि हा परिणाम फक्त नुसता मॅथ आणि सायन्सवर नाही होणार. हा परिणाम प्रत्येक घटकावर होणार. 1 ते 5च्या मेरिटवर सुद्धा होणार, सर्व विषयाच्या लँग्वेजवर सुद्धा होणार, सायन्सचे विद्यार्थी त्यांच्या फॅकल्टीवर सुद्धा होणार, सब्जेक्टनुसार सुद्धा होणार, 9वी ते 12वी ते 11वी 12वी तर स्पेशलिस्ट सब्जेक्टवर सुद्धा होणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीडियमवर सुद्धा होणार. मराठी मीडियमचा विद्यार्थी एखाद्या जिल्ह्यामध्ये एखाद्या मार्कवर सिलेक्ट होईल तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या मार्कवर सिलेक्ट होईल. उर्दू मीडियम आणि इंग्लिश मीडियममध्ये स्पर्धा कमी असली तरी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगळं मेरिट आहे. म्हणून यावर्षी जास्तीत जास्त फोकस करायचं तुम्हाला फक्त प्रिफरन्स किंवा जाहिराती आल्यानंतर पसंतीक्रम देण्याची योग्य पद्धत कोणती आहे त्यावर. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करूया अजून एक, की जी शिक्षक भरतीमध्ये खूप महत्त्वाची आहे आणि ज्याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही, ती आहे जे स्तर आहेत शिक्षक भरतीमध्ये. मी फक्त मेरिटवर बोलतोय आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा त्याच्यासाठी सांगितलं मी तुम्हाला. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट बोलतो की जी स्तर आहेत आपले प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक. प्राथमिकसाठी म्हणजे वर्ग 1 ते 5साठी जर तुम्ही बघितलं तर D.Ed धारकच एलिजिबल आहे. अजूनही D.Ed धारकांची संख्या जास्त नाही आहे, एवढी काही मुबलक नाही आहे, त्याच्यामुळे D.Ed धारकांना चांगला स्कोप आहे. मराठी मीडियम, उर्दू मीडियम, इंग्लिश मीडियम तर उर्दू मीडियम इंग्लिश मीडियमला चांगला स्कोप आहे जर तुमचं D.Ed आहे आणि तुमचं मीडियम वाईज तुम्हाला जागा येणार आहेत. मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, मराठी मीडियमचे जे विद्यार्थी असेल आणि ज्यांचा स्कोर खूप छान असेल आणि TET पेपरवरून पास असेल तर त्यावेळेस तुम्ही वर्ग 1 ते 5ला प्राधान्यक्रम द्या. आणि जिल्हा परिषदेची जागा केव्हाही चांगली, एखाद्या खाजगी संस्थेवर तुम्ही जॉईन झाल्यापेक्षा जिल्हा परिषदेची जागा केव्हाही चांगली असते. कारण की जिल्हा परिषदेच्या शाळेवर मध्ये थोडं जे आहे ॲटमॉस्फिअर थोडं हेल्दी असतं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट अजून एक आहे, वर्ग 6 ते 8साठी काय करावं, तर वर्ग 6 ते 8साठी तुम्ही एक प्लॅन करू शकता की बुवा सोशल सायन्सच्या जागा जास्त नाही येणार आहेत. तर सोशल सायन्सच्या जागा कमी जरी आल्या तरीसुद्धा त्या जागा तर येणारच आहेत ज्यांचं TET पेपर 2 पास आहे. तर मग सोशल सायन्सच्या ऐवजी तुमचं जर TET पेपरवरून पास असेल तर तुम्ही 1 ते 5ला शिफ्ट व्हा. कारण की सोशल सायन्समध्ये थोडे मार्क्स तुम्हाला जास्त लागतील कारण की मार्क्स लागणार आहेत तुम्हाला. मॅथ आणि सायन्सचे विद्यार्थी जे आहेत तर तुम्हाला असं नाही का समजू की तुमचं 100-100वरून 102वर होईल असं नाही आहे. तुम्हाला मार्क्स लागतील 112, 115, 114च्या आसपास. मागच्या वर्षी 104 होता तर यावर्षी कट ऑफ वाढेल. आता सरळ सांगा जर आलं 9वी 10वी 11वी 12वी तुम्ही 1 ते 5चा सांगून देतो. 1 ते 5चा मेरिट कुठपर्यंत जाऊ शकतो. माझ्या मते 1 ते 5चा मेरिट जो आहे जर तुमचा स्कोर 134, 130, 134च्या आसपास आहे आणि ओपनमध्ये आहे, तुम्ही खुल्या प्रवर्गामध्ये आहे तर तुम्हाला 133, 134 बेस्ट स्कोर आहे. त्याच्यानंतर तुम्ही विचार करू शकता. आणि जर काही कास्टचे उमेदवार आहे तर त्यांच्यासाठी 122 ते 130च्या आसपास जर तुमचा जरी स्कोर असला तरीसुद्धा तुम्ही तिथे जे आहे प्रयत्न करू शकता. आणि माझं एक म्हणणं आहे की बाबा जर तुमचं एक गोष्ट एक क्लिअर जाणवली मला, पुढची महत्त्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. हे तर झालं तर वर्गानुसार. 9वी ते 12वीसाठी काय स्ट्रॅटेजी वापरायची ते सांगतो मी तुम्हाला. आता एखादा उमेदवार बघा, आता काही विद्यार्थ्यांचं नशीब किती चांगलं असतं बघा. फॉर एक्झाम्पल एखादा उमेदवार बघा, आता या उमेदवारांचं नशीबच चांगलं म्हणावं लागेल किंवा यांच्याजवळ जी आहे ऑलरेडी ती गोष्ट आरक्षणासंदर्भात सांगतोय मी थोडक्यात. म्हणजे बघा काही उमेदवार समजा खेळाडू आहे, माजी सैनिक आहे, अंशकालीन आहे, हे उमेदवार मागच्या भरतीमध्ये भेटलेच नाही, त्यांच्या जागा रिक्त राहिल्या. त्या जागा रिक्त राहिल्यानंतर मग त्या जागा पुढच्या राऊंडमध्ये कन्वर्ट होऊन राहिल्या. पण इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे की बुवा खरोखर हे उमेदवार मिळत नाही, मग यांना मार्क्स किती लागतात नेमके अंदाजे. ठीक आहे, तर तुम्ही विचार करण्याने तुम्हाला शॉक बसेल एवढे कमी मार्क्स या उमेदवारांना लागतात. म्हणजे ॲक्च्युली आपल्या कास्टनुसार जागा येतात, कास्टनुसार जागा आल्यानंतर आडवं जे आरक्षण असतं किंवा समांतर आरक्षण जे असतं त्यानुसार त्यांच्या जागा राखीव असतात. म्हणजे उदाहरणार्थ 100 जागा आल्या, 100 जागा आल्यानंतर त्या प्रत्येक कास्टसाठी किती जायच्या त्या जागा डिवाईड करा. त्या डिवाईड केल्यानंतर प्रत्येक कास्टसाठी जेवढ्या जागा असतात त्या कास्टमधल्या जागेसाठी सुद्धा फक्त तुम्ही महिला, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, धरणग्रस्त, अपंग, माजी सैनिक यांच्यासाठी जागा ज्या आहेत राखीव असतात. मग या ज्या जागा आहेत तिथे तेच उमेदवार घ्यावे लागतात. त्याच्यामुळे यांचा कट ऑफ किती जातो माहिती तुम्हाला. तर यावर्षी सुद्धा सांगतो मी तुम्हाला, जर तुम्ही याच्यामध्ये मोडत असाल महिला, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त, अंशकालीन किंवा अनाथ किंवा अपंग म्हणजे थोडक्यात म्हणजे समांतर आरक्षणामध्ये येत असाल तर त्यावेळेस तुमचा मेरिट खूप कमी जाणार आहे. खेळाडू जर असाल ना तुम्ही, खेळाडू किंवा माजी सैनिक, आणि त्यावेळेस तुमचे मार्क्स 70 जरी असले, 70-80 मार्क्स जरी असले तरीसुद्धा तुमची निवड होते.
मग आता एखादा उमेदवार बघा तुम्ही ज्याला 140 मार्क्स आहेत, त्याचं सुद्धा अजून शुअर नाही की तो लागेल किंवा नाही लागेल, आणि जो 50 आणि 70 80 मार्क घेऊन बसलाय उमेदवार, तो उमेदवार लागण्याची शक्यता जास्त आहे. कारण की इथेच फरक पडतो मेरिटचा. म्हणजे इथे तुम्ही तुमच्या आरक्षणानुसार तुम्हाला जे आहे वर उचललंय आणि त्या आरक्षणाचा फायदा तुम्हाला तिथं होतोय, म्हणून तुम्ही 80वर किंवा तुम्ही तिथे 70 80 किंवा 90 मार्क्सवर सुद्धा तुमचं सिलेक्शन होते. असे उमेदवार जे आहेत कमी आहेत भरती प्रक्रियेमध्ये, त्याच्यामुळे त्यांना नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. राहिला जास्त प्रश्न मेजॉरिटी. आता एक महत्त्वाची गोष्ट पुढची, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, मेजॉरिटी स्टुडंट कुठं आहेत? तर मेजॉरिटी स्टुडंट आहेत 100 पासून ते 130 पर्यंत. जास्तीत जास्त अभियोगधारक 100 ते 130 आहेत. मग 100 ते 110 तर कॉम्पिटिशन कमीच आहे. मग 110 ते 130 मध्ये जास्त कॉम्पिटिशन आहे, म्हणजे जास्तीत जास्त उमेदवार यामध्ये सापडतात. आता या उमेदवारांना करायचं काय? या उमेदवारांना एक स्ट्रॅटेजी फॉलो करावी लागेल. एक उमेदवार असं नाही की उमेदवार शिकलेले नाहीत, उमेदवार भरपूर शिक्षित आहेत, उच्च शिक्षित आहेत, चांगले आहेत, चांगले शिक्षण घेतलेलं आहे. काहींना म्हणजे उदाहरणार्थ जास्तीत जास्त उमेदवार मॅरिड असतील बहुतेक माझ्या मते, कारण की ते रिलेट करतील या गोष्टीला की कितीतरी वर्षापासून शिक्षक भरती चालू असते आणि त्यावेळेस हे उमेदवार प्रयत्न करत असतात आणि त्यांना असं वाटतं की यावेळेस का होत नाही, आपल्या शिक्षक भरतीमध्ये नंबर लागला पाहिजे. पण त्याच्या मागचं काही गोष्टी अशा आहेत की तुम्हाला या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल. 110 ते 130 जर तुमचा स्कोर असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही TET पेपर 1 TET पेपर 2 पास आहात, DED आहे, BED आहे, ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, ग्रॅज्युएशन 2दा आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन 2दा आहे, तर तुम्हाला त्याचा फायदा उचलायचा आहे. ज्या ठिकाणी तुम्ही बेनिफिट उचलू शकता त्या ठिकाणी बेनिफिट घ्या. ज्या जिल्ह्यांमध्ये जागा रिक्त आहे त्या जिल्ह्यांचा आढावा घ्या. ज्या ठिकाणी जागा खरोखर तुमच्या विषयासाठी आहे किंवा तुमच्यासाठी आहे, तुमच्या मीडियमसाठी आहे आणि तुम्ही खरोखर त्या जागेसाठी परफेक्ट बसता त्या ठिकाणी, तर तुम्ही त्या गोष्टीचा फायदा नक्की घ्या. म्हणजे यावर्षी मागच्या वर्षी एक कट ऑफची रेंज जर बघितली आपण तर मागच्या वर्षी कट ऑफ फिरला होता फक्त 110 12च्या समोर आणि 120च्या आतमध्ये, अशा मागच्या भरतीचा कट ऑफ होता. 112 ते 120 किंवा 122 हार्डली 8 इथपर्यंत होता. पण यावर्षी कट ऑफ इथपर्यंत येईल का? नाही, अजिबात नाही. त्याच्या मागचं कारण सांगतो, रिॲलिटी बोलतोय. यावर्षी जागा तुम्हाला माहीत आहे शिक्षकात रिक्त होत आहेत, जागा कमी येत आहेत किंवा जागा कमी येतील. पण मग आपण हे सुद्धा सांगितलं की जागा जास्त येणार आहेत. काय येणार आहेत? कारण की आस्थापना वाढल्या, अध्यापक विद्यालयाच्या जागा वाढल्या, कला क्रीडा शिक्षकांच्या जागा वाढल्या, नंतर झडपीच्या मनपाच्या नपाच्या जागा वाढल्या, खाजगीमध्ये अनुदानित अंशतः अनुदानित विनाअनुदानित जागा वाढल्या, आदिवासी विभाग वाढला, समाज कल्याण विभाग वाढला. याच्यामुळे जागा भरपूर येतील, त्याबद्दल शंका नाही. पण यासाठी सगळ्या गोष्टी होईपर्यंत, म्हणजे जोपर्यंत काय म्हणतात ना किंवा माझ्याजवळ 1000 जागा आहे, पण मी 1000 जागा केव्हा म्हणेल मी माझ्याजवळ 1000 जागा आहे, या जागा जशाच्या तशा पवित्र पोर्टलवर येत नाही तोपर्यंत त्या 1000 जागा राहत नाहीत. म्हणजे थोडक्यात जागा 1000 आहे, पण सगळ्या जागा तिथं आल्या पाहिजे. कुठं? पवित्र पोर्टलवर. तेव्हाच आपल्याला फायदा आहे. म्हणजे तुम्ही जर म्हणता की बुवा एवढ्या सगळ्या आस्थापनांच्या जागा येणार मान्य आहे, पण मग त्या सगळ्या आस्थापनांनी जाहिराती देणं आवश्यक आहे. त्या जाहिरात दिल्यानंतर त्या पवित्र पोर्टलला येणं आवश्यक आहे. पवित्र पोर्टलला आल्यानंतर आपल्याला दिसलं पाहिजे नाही खरोखर 1000 जागा होत्या, त्या सगळ्या जागा पवित्र पोर्टलला आल्या, तेव्हा कुठं आपल्याला फायदा होईल. म्हणजे जागा जर जास्त आल्या 15-16 हजार किंवा 17,000च्या 18,000च्या आसपास, तर त्यावेळेस मात्र जास्तीत जास्त उमेदवार शिक्षक भरतीमध्ये लागेल. मेरिट खूप कमी येईल. तुम्ही सांगितलं मागच्या भरतीमध्ये जसा मेरिट होता तसंच मेरिट येईल. आय होप तसा मेरिट यावा 112 115 किंवा 120च्या आसपास. आणि काही ठिकाणी मेरिट त्याच्यापेक्षा खाली जाईल, जे मी सांगितलं तुम्हाला आरक्षण संदर्भात जे आहेत ते. आणि जर समजा तुम्ही असा जर विचार केला की जागा समजा फॉर एक्झाम्पल जागा कमी आल्या, आता असं होऊ शकतं, मे बी पॉसिबिलिटी, असं होऊ नये, आपण तर म्हणतो असं होऊच नाही की बाबा 10,000 12,000 जागा यायलाच नको. पण जर असं चित्र जर आलं तर तुम्ही त्याला डिनाय तर नाही करू शकत, तुम्ही त्याला नाही म्हणू शकत. तुम्हाला नाईलाज असतो तिथं पसंतक्रम द्यावंच लागतील. 10-12,000 जागा जरी आल्या तर मग त्यातल्या बघा तुम्ही वर्ग 1 ते 5 साठी किती येतील, वर्ग 6 ते 8 साठी किती येतील, 9वी 12वी साठी किती येतील. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन जास्त वाढेल. आणि ती कॉम्पिटिशन जर वाढली तर 2017ला जे चित्र होतं ना, 2017ला चित्र कसं होतं, 140+ स्कोर ज्यांचा आहे, म्हणजे 2017ला मॅथ आणि सायन्सचे उमेदवार नाही भेटले, पण 2017ला जर मेरिट जर बघितला तुम्ही तर 140+ मेरिट होता. म्हणजे तुम्हाला समजतंय 2017मध्ये भरती झाली, 15-16 हजार पदांसाठी पदभरतीच्या जागा निघाल्या होत्या, त्यातल्या भरल्या फक्त 5 ते 6 हजार अगोदर भरल्या, नंतर 8-9 हजारापर्यंत ती आकडेवारी गेली. सद्यस्थितीमध्ये करंट सिच्युएशन शासकीय जी जागा आहेत त्यानुसार ऑफिशियली ज्या जागा भरल्या गेल्या 2015 नुसार, तर त्या 8 ते 9 हजाराच्या आसपास आहेत. म्हणजे तुम्ही बघा की 15,000-16,000 जागांसाठी पदभरती निघाली, पण ती भरले गेली 8 ते 9 हजार पदं. मागच्या वर्षी 21,000, नंतर 9-10 हजार, म्हणजे ते 32 ते 30 हजार पदांची पदभरती निघाली, त्यातले भरल्या गेले 20,000 ते 19,000 विद्यार्थी जे आहेत तिथपर्यंत भरल्या गेले. मला एवढंच म्हणायचं आहे की बुवा जर समजा 2017ची परत एकदा हे झालं, काय झालं परत काय म्हणतात त्याला, 2017ची परत एकदा रिटेस्टिंग केली गेली, म्हणजे थोडक्यात 2017 सारखी परिस्थिती परत जर आपल्यावर आली तर त्यावेळेस मात्र तुम्ही या गोष्टीसाठी सुद्धा रेडी राहा की
140 प्लस सुद्धा स्कोअर जाऊ शकतो. म्हणजे तुम्ही असं नाही समजू की 140 प्लस स्कोअर जाईल का, तर हा जाऊ शकतो. कशामुळे? फक्त जागा कमी आल्या तर. म्हणजे जागा जर 10,000 आणि 12,000 जर जागा येऊ राहिल्या आणि त्यातल्या पण तुम्ही पहिले अगोदर 10-12,000 जागा येऊ राहिल्या आणि त्यातल्या पण थोड्याफार जागा भरायला जाऊ राहिल्या, तर त्यावेळेस मात्र मेरिट वाढेल. त्याच्यात काही शंका नाही आहे. हे सगळ्यांना माहीत आहे. मी पहिली गोष्ट, मी पहिला माणूस आहे किंवा पहिला व्यक्ती मी की आता सध्या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोय की इथपर्यंत जाऊ शकतो. पण सुदैवानं आपल्यासाठी चांगली गोष्ट अशी आहे, 80% पद भरती दरवर्षी होते. यावर्षी सुद्धा 80% पद भरती होणार आहे. त्याच्यामुळे जेवढ्या काही जागा रिक्त असतील त्यापैकी 80% पद भरती म्हणजे जवळपास जास्तीत जास्त जागा येतील 12-14,000. आता हे जास्त आहे का? पुढचं मागचं जसं जास्त ऐकलं की 140 प्लस स्कोअर जाईल. आता हे जास्त महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी ऐकणं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर समजा माझं म्हणणं आहे की जर समजा जागा 12-14,000 किंवा 15,000च्या आसपास जर आल्या, 15-16 किंवा 14,000 जरी धरल्या, 12-14,000 जरी आल्या, तरीसुद्धा बेनिफिट किंवा आपल्यासाठी चांगला पॉईंट असा आहे की मी जे सांगितलं तुम्हाला कट ऑफचे व्हिडिओ, ते व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती आहे की तुम्ही 126, 125 स्कोअर ज्यांचा आहे ते सुद्धा लागू शकतात. 117, 118 मार्क ज्यांना आहे ते सुद्धा लागू शकतात. EWS कॅटेगरीवाले. जर तुमचा स्कोअर 118, 120 आहे तरीसुद्धा तुम्ही लागू शकता. 128, 132 स्कोअर आहे तरीसुद्धा तुम्ही लागू शकता. किंवा जर जागा 12,000च्या आसपास जर आल्या तर. आणि याच्यापेक्षा कट ऑफ अजून खाली जाऊ शकतो काही विद्यार्थ्यांचा, ज्यांचं TT1, TT पेपर 2 पास आहे, DED आहे, वर्ग 1 ते 5साठी अप्लाय करा. तुमचा नंबर कधी कधी होऊ शकतो मे बी की बाबा 112, 117च्या आसपास लागेल. जर तुम्ही 9वी-12वीसाठी विचार करताय किंवा जर तुम्ही आरक्षण घेतलेलं आहे, महिला उमेदवार आहे, खेळाडू आहे, प्रकल्पग्रस्त आहे, धरणग्रस्त आहे, तुमचा मेरिट अजून खाली जाणार आहे. 110, 112 किंवा तुम्ही माजी सैनिक खेळाडू असेल तर तुमचा कट ऑफ डायरेक्ट 80, 90, 72 या मार्कवर सुद्धा राहू शकतो. आणि जर तुम्ही उर्दू मिडियममध्ये, इंग्लिश मिडियममध्ये आहात तर त्यावेळेस तुम्ही फायदा उचला ना त्या गोष्टीचा. तुमच्यासाठी ज्या जागा येतात त्या जागांसाठी फक्त तुमचाच विचार होतो. मराठी मिडियमच्या जागेसाठी मराठी मिडियमच्या विद्यार्थ्यांचा विचार होतो. तसंच उर्दू मिडियमच्या जागेसाठी उर्दू मिडियमचे आणि इंग्लिश मिडियमच्या जागेसाठी इंग्लिश मिडियमचे आणि हिंदी मिडियमसाठी हिंदी मिडियमचे विद्यार्थी. अध्यापक विद्यालयाची जागा फक्त काही विद्यार्थ्यांसाठीच असणार आहे. आणि कला क्रीडा शिक्षकांची जागा फक्त काही उमेदवारांसाठीच असणार आहे, ज्यांचं ज्याच्यामध्ये एज्युकेशन झालेलं आहे त्यांच्यासाठी. म्हणून तुम्हाला सांगतो की तुमच्या मिडियमचा सुद्धा तुम्हाला फायदा होतो, कॅटेगरीचा फायदा होतो, तुमच्या मार्क्सचा फायदा होतो आणि विशेष म्हणजे तुम्ही दिलेल्या प्रिफरन्सचा सुद्धा तुम्हाला फायदा होतो चॉईस होण्यासाठी. या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि याच गोष्टी तुमच्यासमोर मांडणं खूप आवश्यक होत्या. मेरिट जो आहे, मेरिट फायनली फुल अँड फायनल आन्सर सांगतो. मेरिट जो आहे फ्लक्च्युएट होणार आहे प्रत्येक क्लासनुसार, प्रत्येक डिस्ट्रिक्टनुसार, प्रत्येक मिडियमनुसार, प्रत्येक सब्जेक्टनुसार आणि प्रत्येक स्ट्रीमनुसार. म्हणजे थोडक्यात तुम्ही कला शाखा, वाणिज्य शाखा किंवा विज्ञान शाखा याच्यामध्ये कशामध्ये येतात त्यानुसार मेरिट बदलणार. तुमचं मीडियम उर्दू आहे, मराठी आहे, इंग्लिश आहे, हिंदी आहे, बंगाली आहे, त्याच्यानुसार सुद्धा मेरिट बदलणार. तुमची कास्ट ओपन आहे, SC आहे, OBC आहे, नंतर ST आहे किंवा VJ आहे, NTB, NTC, NTD किंवा EWS आहे, SBC आहे, SCBC आहे किंवा ओपनमध्ये येत आहे तुम्ही, त्यावेळेस सुद्धा तुमचा मेरिट वेगळा लागेल. या गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. यानुसारच तुम्हाला पसंतीक्रम द्यावे लागेल. बेस्ट स्ट्रॅटेजी ही आहे की काही विद्यार्थ्यांचा स्कोअर, परत तेच वाक्य सांगतो, स्टार्टिंगला वाक्य वापरलं मी ते वाक्य सांगतोय, जर काही विद्यार्थ्यांचा स्कोअर 140 किंवा काही विद्यार्थ्यांचा स्कोअर 135 ते 140 स्कोअर असेल तर त्या विद्यार्थ्यांची सुद्धा निवड होणार नाही जर त्यांच्याजवळ काहीच नाही तर. TT नाही आहे, पेपर 1 पेपर 2 नाही आहे आणि 9वी-10वीसाठी किंवा 11वी-12वीसाठी अप्लाय करावं लागतं, जागा कमी आल्या तर त्यावेळेस अशा उमेदवारांची निवड होण्याची शक्यता खूप कमी असते. पण जर एखाद्या उमेदवाराचा स्कोअर 140-145 असला, जागा चांगल्या आल्या तर त्यावेळेस त्यांची निवड होऊ शकते. ठीक आहे. आता जर समजा एखाद्या उमेदवाराचा स्कोअर कमी आहे, 115, 120 आहे, 125 आहे, तर त्यावेळेस तुम्हाला बेस्ट स्ट्रॅटेजी वापरावं लागेल. पसंतीक्रमावर जास्त फोकस करावं लागेल, जाहिरातींना बघावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारची चुकी या परीक्षेमध्ये किंवा या पसंतीक्रम देताना करू नका. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये अजिबात आपण बाहेर जाणार नाही याची काळजी घ्या. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 70, 80, 90 मार्क्स जे आहेत किंवा 100पैकी खाली जर तुमचे मार्क्स आहे तर त्यावेळेस तुमच्याजवळ काही ना काही पाहिजे, तुमचं बेनिफिट पाहिजे. TT1, TT2 पाहिजे, DED, BED पाहिजे तर तुम्हाला फायदा होईल. उर्दू मिडियम, इंग्लिश मिडियम पाहिजे तर तुम्हाला फायदा होईल. महिला असलं तर फायदा होईल. खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त असेल तर फायदा होईल. त्याच्याशिवाय तुम्हाला फायदा होणार नाही. या सगळ्या गोष्टी होत्या. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगितली मी आत्ता, कोणती? मेरिट जो आहे तो स्टेबल नसणार. मेरिट हा कसा लागणार, काय लागणार, डिटेलमध्ये माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितली. व्हिडिओमध्ये माहिती नसेल समजली, स्टार्टिंगपासून परत एंडिंगपर्यंत बघा. कोणाचा नंबर लागणार, 130, 135, 140 वाला उमेदवार सुद्धा घरी राहू शकतो आणि 70, 80, 90 मार्कवाला उमेदवार सुद्धा लागू शकतो. मी सगळं प्रूफ करून दाखवलं या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा जो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.